खरातच्या घरातल्या व्यक्तींनी दादागिरी केली। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या टीम सोबत दादागिरी केली। कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे खरातच्या घरातल्या व्यक्तींनी वृत्तवाहिनीच्या टीम सोबत दादागिरी केल्याची माहिती सध्या समोर येते। आता या सगळ्या प्रकरणाला आणखी एक आक्रमक वळण लागल्याचं दिसून येतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नेमका हा सगळं प्रकरण काय घडलं? अंकिता, खरं तर काल कॅप्टन अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली। त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं। 24 मार्च पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिक पोलिसांनी नाशिक असेल, सिन्नर असेल, इथे जे मालमत्ता अशोक खरातची आहे त्या सगळ्या मालमत्तांची झाडाझाडती घेतली आणि त्यामध्ये काही कॅश असेल, महत्वाचे कागदपत्र आहेत, हे पोलिसांना आढळून आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने सिन्नरच्या एका फार्म हाऊसवरती बंदूक सुद्धा पोलिसांना हे आढळून आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाची आता तपास नाशिक पोलिसांसह एसआयटी सुद्धा हे करणार आहे, कारण एसआयटीची सुद्धा स्थापना आज झालेली आहे। कारण अशोक खरातकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे अशाही पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता नाशिक पोलीस आणि जे एसआयटीच्या मार्फत जे होणार आहे अशा पद्धतीचं एकूणच परिस्थिती आहे। आणि त्यातच या सगळ्या गोष्टीचं वृत्तांकन करण्यासाठी काही माध्यमाचे प्रतिनिधी हे अशोक खरातच्या घराबाहेर गेले असतात। ते घरातील काही लोकांनी दादागिरी केली, मोबाईल आणि कॅमेरा हिसकवण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये आणखीन काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। तर या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।